सांगल का कोणी स्थूल वाचन म्हणजे काय आणि ते का दिलं हो आपल्याला? ऐक नाही, तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं असेल सरांनी, स्थूल वाचन म्हणजे स्थूल वाचन. ऐक नाही, स्थूल वाचन म्हणजे स्थूल वाचन. मग स्थूल वाचन मग का का कशामुळे शब्द वापरला असतो? सगळ्यात महत्वाचं आहे की नाही? ओके. तर स्थूल वाचन हे वैचारिक लेख असतात, त्याच्यापासून काहीतरी संदेश आपल्याला घ्यायचा असतो. स्थूल बुद्धीने म्हणजे चांगल्या कॉन्सन्ट्रेशनने ते वाचायचं असतं. त्याच्यामधून काहीतरी आपल्याला खूप मोठा जीवनाविषयक संदेश त्यामधून मिळवलेला असतो. थोडक्यात आपण असं लक्षात घ्यायचं की आपण ते स्थिर होऊन वाचलं पाहिजे की त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, त्या लिहिणाऱ्याचा नेमका उद्देश काय आहे, ते शिकायचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये काय, हे आपल्याला ज्या लेखामध्ये सापडतं त्याला स्थूल वाचन आपण ढोबळ मानाने आपण म्हणू शकतो. आता आपण जे स्थूल वाचन पाहणार आहोत ते डॉक्टर अनिल काकोडकर यांचा जन्म 1943 ला झाला आणि देशातल्या क्रमांक 2च्या याच्यामध्ये देशातल्या क्रमांक 2च्या जो काही पुरस्कार आहे तर तो पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. ते म्हणजे काय, पद्मविभूषण आणि देशातला क्रमांक 1चा जो काही पुरस्कार आहे तो भारतरत्न आहे. उगीच भेटला असेल का त्यांना? काही काम नव्हतं सरकारला आणि त्यांना काही काम नव्हतं म्हणून तिला बहाल करून असं काही आहे का? नाही. तर ते काहीतरी सांगू इच्छितात आणि ते कोणाला सांगतायत? ते मुलांना सांगतात. म्हणजे काही ज्येष्ठ व्यक्तींना मार्गदर्शन करत नाहीत या पाठातून, मुलांना सांगतात की मोठे होत असलेल्या मुलांना याचा अर्थ असा आहे की काही पैशानं, करिअरनं, काही नावानं मोठे होत असलेल्या मुलांना नाही, शारीरिक दृष्ट्या मोठे होत असलेल्या मुलांना, म्हणजे वाढ होत असलेल्या मुलांना. थोडक्यात आपण लक्षात मोठे होत असलेले म्हणजे एक वय जे आहे की कुमारावस्थाकडून प्रौढावस्थेपर्यंत जाणार, म्हणजे तुमच्या वयातल्या साधारणतः मुलांना ते सांगतात. आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये 2-3 उदाहरणामध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे की आपल्याला जीवन कशासाठी जगायचं आणि आपल्याला स्पर्धा करताना नेमके कोणकोणते गुण आवश्यक आहे. त्याच्यामध्ये भारतातले सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहे. अणुशास्त्रज्ञ म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि भारतीय अणुऊर्जा मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. भारत सरकारच्या पद्मविभूषण या पुरस्काराने ते सन्मानित आहे. त्याच्यानंतर मोठं होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्याचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. मुलांचं भावविश्व निश्चित समृद्ध करेल. याच्यामध्ये भावविश्व या शब्दाला फार महत्वाचं आहे की काही मुलांचं या वयामध्ये काय असतं की फास्ट जलद विचार करण्याची एक शक्ती त्याच्या ब्रेनमध्ये तयार होते आणि ती शक्ती अशी अचाट असते की तो त्या काळामध्ये कुणाचंच ऐकत नाही, कोणाला काही समजत नाही. आणि तेच नेमकं त्याचं कारण पूर्ण जीवन बर्बाद होण्याचं किंवा तो पाहिजे ती गोष्ट करू न शकण्याचं तीच एक नेमकं कारण असतं. कारण तो अस्थिर झालेला असतो. दर 5 मिनिटाला एक गोल त्याचं बदलत असतं. दर 5 मिनिटाला जर अगोदरच्या 5 मिनिटामध्ये त्यांनी ठरवलं असेल की मला डॉक्टर व्हायचं, तर दुसऱ्या 5 मिनिटाला 5 मिनिटं कशाला, दुसऱ्या 1 मिनिटाला तो म्हणतो नाही डॉक्टर किती नाही जमणार आपल्याला, आपण इंजिनियर होऊ. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणतो, पुन्हा जर झालं नाही नाही आपण CA होऊ, पुन्हा म्हणतो नाही नाही आपल्याला आमदार व्हायचं. पुन्हा म्हणजे खालचं तर काही नसतंच, ते खालचे काही कोणी म्हणणार नाही शिक्षक होतो, मी क्लार्क होतो, मी बँकेमध्ये शिपाई होतो, हे काहीच नाही. ह्या तुमच्या वयातल्या मुलांचं काय असतं, काहीतरी टार्गेट मोठं असतं ना, मोठं असतं, परंतु ते स्थिर नसतं, ते सतत बदलणारं असतं. आणि ती एक हार्मोनची प्रक्रिया आहे आणि त्या याच्यामुळेच आपला, तर त्या भावविश्वामध्ये मुलं रममान झालेली असतात. काहीला दिवा स्वप्न पडलेली असतात. दिवा स्वप्न म्हणजे दिवसा ढवळ्या जागृत असताना सुद्धा स्वप्न पडणे. म्हणजे ते काही काही लोक, आता काही एक वेळेस समजा आता 11-12चे आपलं आई वडील पैसे भरतात आणि 11-12चे आपण नाही का पाहतो इकडं तिकडं, ते 11-12ला पैसे भरले आणि ते त्या क्लासला जॉईन झाले, तर ते अर्धी मुलं डॉक्टर इंजिनियरच्याच आयुर्भावात वागत असतात. किंवा आता मी डॉक्टर झालो दादा, आता मी इंजिनियर झालोच, परंतु त्याच्यापैकी किती टक्के होतात? 1% होत असतील कदाचित, 1%ला कमी होत असतील.
BHMS म्हणा, BAMS म्हणा, डॉक्टर होतात. 99% तर इकडे कुत्रेच मारीतच हिंडतात ना रोडच्या कडेला. तर ते काय दिवसा ढवळ्या स्वप्न पाहणे आणि त्याच्यासाठी काहीच न करणे, हा गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. आणि कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या कामातून होत असते. म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तरच मोठी कामे करताना अडचण येत नाही, असा संदेश ते या पाठातून देतो. सगळ्यात महत्वाचा संदेश कुमारवयीन मुलांना हे आहे, एवढं काय होतं आलं लक्षात, आज नाही लवकर उठलं तर काय होतं, परंतु ती दररोजची सवय जी वाढत चालते, आज नाही केलं तर काय होतं, एवढाच शब्द आपल्या करिअरचा सगळा नाश करून टाकतो. आज नाही केलं तर काय होतं, ते असे सगळेच दिवस नाही केलं तर काय होतं असं होतं. आणि त्याच्यामुळं कधीच ते काही होत नाही. आणि पुन्हा गृहीत धरणं नाही, ते आता लांब आहे परीक्षा, बघू अजून किती दिवस बाकी, 2-4 दिवस. आजच्या दिवस काय करू, आराम. आजच्या दिवस काय करायचा, आराम करायचा. उद्या उद्या सकाळपासून जेच लागायचं. दुसऱ्या दिवशी जर उजाडला की पुन्हा त्या रुटीनमध्ये यायचं. नाही नाही, आजचे दिवस जाऊ द्या, आता उद्या. तर तो उद्या हॉल तिकीट हातात येईपर्यंत सुद्धा आपला उगत नाही, कित्येक जणांचा उगवला नाही. म्हणून एक अर्धा असं पाठ लिहितं किंवा पद्मविभूषण वगैरे होतं. बाकीचे असेच कुत्रे मारायला, हे कुत्रे मारायला म्हणजे ती एक लाक्षणिक हे आहे. काहीच काम नसल्यावर माणूस दगड घेऊन कुत्रे नाही मारायचं तर काय करेल, असा एक हे आहे. आणि त्यामुळं छोटी ज्या सवयी आहेत आपल्या दररोजच्या, त्या छोट्या सवयी मोठ्या सवयीमध्ये त्या बदलत असतात. आणि त्या छोट्या सवयी आपण काय केल्या पाहिजे. आता सगळं दुर्लक्षाचाच कार्यक्रम आहे ना, सगळा दुर्लक्षाचा कार्यक्रम आहे की आपण मराठी वाचतो. मराठी वाचताना कोणता शब्द कसा लिहिलेला आहे हे वाचताना ध्यानात ठेवायला पाहिजे की नाही, आणि लिहिताना तो ध्यान ठेवा. आपण त्याच्यावर साफ दुर्लक्ष करतो. आपल्याला फक्त वाटतं वाचून मग काय एवढा पाठ लवकर वाचला म्हणजे राष्ट्रपती येऊन आपल्याला सन्मानित करणार आहे काय काम, एवढ्या जलद गतीने वाचतो. काही शब्द मनाने टाकतो त्याचे, आणि काय लिहिलेलं आहे काय नाही ते काही बघत नाही. तर ती एक मानसशास्त्रीय अवस्था आहे. आणि त्यामुळं ह्या अशा सवयी, छोट्या सवयी, काही बारीक सारीक सवयी असतात की लवकर न उठणे, त्याच्यानंतर स्वच्छता न ठेवणे, पुन्हा त्याच्यानंतर दप्तर व्यवस्थित न ठेवणे, त्याच्यानंतर जर एखादं शिक्षक शिकवत असेल तर त्याच्या नोट्स व्यवस्थित न करणे, मराठीचं जाऊ द्या, परंतु बाकी सायन्स पाहू घरी गेल्या शाळेत गेल्यावर म्हणायचं घरी गेल्यावर पाहू, आणि घरी आल्यावर म्हणायचं शाळेत विचारून. म्हणजे दोन्हीकडेही प्रामाणिकपणे काम करायचं नाही. ही सवय वाढत जाऊन एक दिवस असा अनुशेष बाकी होतो, एक दिवस मग त्याचं काय होतं की त्याला चीड यायला लागते. कशाची, त्या शाळेची, त्या शिक्षणाची, पुन्हा घरच्याची सुद्धा चीड यायला लागते ना. तुमच्या वयापासून पुढच्या अजून 2-4 वर्षापर्यंत तुम्हाला ज्याला काही कळत नाही ना, ज्याने अनुशेष अभ्यासाचा बाकी ठेवला, त्याला घरच्याची फार चीड येते. त्याला चांगलं जरी घरचं कोणी म्हणायला लागलं, वडील आई कोणी काही म्हणायला लागलं, तर तो म्हणतो मला सगळं कळतं, तुम्ही काही सांगू नका, मला सगळं माहिती आहे वगैरे वगैरे. असा तर ती कशापासून सवय झाली, ती छोटे दुर्लक्ष आळस करत गेलो, त्याचा अनुशेष मोठा झाला. आणि मग त्याच्या मनात वाटायला लागलं की आता आपण काही शिक्षण व्यवस्थित करू शकत नाही. मग त्याची जी अपराधीपणाची भावना जी आहे ना, तर ती चीड रोपाने ती बाहेर येते. आणि त्यावेळेस आई वडील म्हणतात की माझ्या परीने माझ्या पद्धतीने तुला त्या शाळेत वगैरे तिथं काय टाकलं, तिथं द्यायचा प्रयत्न केला, तो दिवे लावलेला नाही, त्याला कोण काय करणार. बरोबर. एक दिवस आई वडील तसंच म्हणणार ना. समजा तुझ्या शेजारची कोणी नीटला परीक्षा MBBS लागली आणि तू नाही लागली, तर आई वडील काय म्हणते, तुला सगळं दिलं होतं, तुला सगळं हे होतं, पुस्तकं होती, सगळं होतं, वेळ होता. सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती आहे, वेळ. आणि तो वेळ निघून आता हे मी लेक्चर तुमच्यावर घेतोय, उद्या किती पैसे दिल्यानंतर हेच लेक्चर याच टाइम हाच वेळ तुम्ही परत आणू शकता. आजचा दिवस किती पैसे दिल्यानंतर परत आणू शकता, येईल का उद्या, नाही. वेळ ही सगळं, आणि ती वेळेचा सदुपयोग आपण केला पाहिजे. अशाच आशयाचा संदेश यांनी या पाठामध्ये दिलेला आहे की कोणतं काम कमी दर्जाचं मानू नये, सतत माणसाने काम करत राहावं आणि कष्टाळू वृत्ती जोपासित राहावी, तरच त्या व्यक्ती काहीतरी जीवनात येऊन करू शकतो. अन्यथा आजचं काम उद्यावर टाकणं, दुसऱ्याच्या आधारावर अवलंबून राहणं, हा एक प्रकार आहे. आता कित्येक तरी मुलं वगैरे पाहतो मी शाळेमध्ये, कुठं काही शिक्षक म्हटले ना, अरे हे लिहून काढा, मग पेन याच्याकडून घ्यायचा, माझं बुक त्याच्याकडं आहे, माझी नोटबुक इथं आहे, माझी बॅग तिकडं आहे, ते आणून दे रे, हे आणून दे रे, म्हणजे लिहायला सुरुवात करायला 10 मिनिटं लागतात.
म्हणजे आपल्याला आपलं साहित्य सुद्धा सांभाळलेलं जात नाही, कोणाकडून तरी घ्यायचं, आपलं एक बुक विसरलेलं असतं, नोटबुक तिसरीकडे असते. म्हणजे हे काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीच माणसाला काय करतात, घडवतात. काही विद्यार्थी जर पाहिलं तर त्या दप्तर बघूनच लक्षात येतं की याला काहीतरी डिसिप्लिन आहे आणि हो काहीतरी करणार. नाही तर मग काही काही दप्तरच व्यस्त असतात की त्यालाच त्याची पुस्तकं सापडत नाही. आलं लक्षात. आणि त्यामुळे ह्या गोष्टी या वयात सांभाळल्या पाहिजे आणि छोटी छोटी कामं करायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर ते स्वतः लिहितात किंवा पत्र लिहिल्यासारखं त्यांनी लिहिलेलं आहे की मोठे मोठे होत असलेल्या मुलांना, म्हणजे शारीरिक दृष्ट्या विकसित होत असलेल्या मुलांना ते सांगतात, या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्क मधील 2 अनुभव सांगणार आहे. माझी खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. त्यांनी सरळ सरळ विद्यार्थ्याला सांगितलं की मी या पत्रातून बार्क मधले अनुभव तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे ज्या वेळेस सुद्धा आपल्याला त्यांनी सेंटर जे आहे, ऊर्जा निर्माण करणार आहे, ज्या गोष्टी काय आपण नावाने मुंबईला स्थित असलेलं देश पातळीवरचं 1 नंबरचं संशोधन केंद्र आहे. त्याला काय म्हणायचं, शॉर्ट मध्ये काय म्हणायचं, मग या त्यांना ट्रेनिंगची संधी मिळाली. म्हणजे त्यांनी 11-12 किंवा ग्रॅज्युएशन काहीतरी उच्च स्तरावर पास आउट केलं असेल आणि तशा प्रकारचं काम केलं असेल, तेव्हा ह्या बार्कमध्ये मधले 2 तुमच्या भूमिका निश्चित करायला ते मदत करते. तुमच्या भूमिका म्हणजे काय, तुमची वैचारिक भूमिका निश्चित करायला ते मदत करते. एक कोणती तरी भूमिका आपली असली पाहिजे आणि ठाम राहून त्याच्याप्रमाणे कष्ट करून हे आपण काय केलं पाहिजे, साध्य केलं पाहिजे. तर ती भूमिका आपण निश्चित केली पाहिजे. आता 10वीच्या नंतर भूमिका निश्चित करण्याचंच काम. तुम्हाला डॉक्टर व्हायचं, सीए व्हायचं, समाजसेवक व्हायचं, काय व्हायचं, कुठल्या क्षेत्रात आपल्याला आयुष्यात काम करायचं, आपल्याला कुठलं क्षेत्र आवडतं आणि आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो, हे ठरवण्याची वेळ किती दिवसांनी, अजून 4-5 महिन्याने आहे तुमची. आणि आता आपण काय बघायचं आणि ते बाकी आहे आपल्याला करायचे आणि खूप मोठ्या प्रचंड स्पर्धेला तोंड द्यायचं. जर त्या स्पर्धेमध्ये आपण थोडंसं जरी यश नाही मिळवलं तर आपल्याला त्या आयुष्यात सुद्धा विचारणार नाही, एवढं मात्र कायम लक्षात ठेवायचं. कारण जग हे उपयोजित शिक्षणाला किंमत देत, कागदाला घ्यायला देत नाही, मार्काला देत नाही, कॉपी करून शिकलेला देत नाही. त्याच्यामध्ये काय क्वालिटी ते शिक्षण घेतल्यानंतर आहे, तुम्ही त्याचं उपयोजन जीवनामध्ये कसं करता याला जर किंमत उपयोगी पडतील असं सांगतो. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपून 12मध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहे. त्यांनी सांगितलं मुलांना मी 2 अनुभव सांगतो की हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपून म्हणजे बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो म्हणजे असं नाही, त्या ट्रेनिंग स्कूलला डॉक्टर होमी बाबा त्यांना केली, तेव्हा त्यांचा त्या ट्रेनिंगला नंबर, अणु संशोधन केंद्रामध्ये नंबर लागला म्हणजे अणु शास्त्रज्ञ निर्माण होण्यासाठी ट्रेनिंग होती. कोणाला या घेऊन गेले असे कधी नाही, नसते गेले, कारण तो त्यांचा तिथे नंबर. आणि तेव्हाचे हे 2 अनुभव आहेत असं ते सांगतात. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला ते सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक सेंटर, ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचं लघुरूप आहे. लघुरूप
त्याला बार्क असं म्हटलं जातं. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे की अणुसंशोधन या क्षेत्राचा पाया कोणी घातला? डॉक्टर होमी भाभांनी घातला आणि त्यांच्या नावे हे सेंटर उभा केलेलं आहे आणि म्हणूनच त्या संस्थेला त्यांचं नाव दिलेलं आहे. अणुसंशोधनामध्ये पूर्वी पाश्चात्य रशिया आणि तिकडं त्याच्यामध्ये आपल्या रिसर्च चालू होतं, परंतु पहिल्यांदा भारतामध्ये यांच्या अध्यक्षतेखाली, कोणाच्या अध्यक्षतेखाली? डॉक्टर होमी भाभाच्या अध्यक्षतेखाली अणुसंशोधनाला सुरुवात झाली आणि म्हणून त्या इन्स्टिट्यूटला नाव भाभा ॲटॉमिक रिसर्च हे नाव त्यांनी त्या याला दिलं होतं आणि त्यालाच बार्क असं म्हटलं जातं. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला आणि त्या संस्थेला नाव, तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली. हे ज्यावेळेस ट्रेनिंगला तिथे गेले होते त्यावेळेस ती संस्थाला फक्त 7 वर्ष झाले होते. त्यावेळेस ती छोटीशी संस्था होती. आता एक विशाल महाकाय विश्वविद्यालयासारखी मोठी संस्था तिथं आहे. अनेक प्रयोग तिथं केले जातात आणि अनेक शास्त्रज्ञ तिथं काम करत आहेत आणि अणुऊर्जेवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या स्वरूपामध्ये ते काम करत आहेत. त्यावेळेस ती छोटी संस्था होती. आताच्या मानाने आम्ही जवळपास 100 मुली होतो. ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा, त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि कामच नाही असं सांगायचं ही चूक आहे. सगळ्यात मोठा संदेश त्या डॉक्टर होमी भाभांनी स्वतः ते सांगतात की या भारतमध्ये ते ट्रेनिंगला असताना 3-4 वेळेस ते येऊन गेले आणि ते 3-4 वेळेस असताना एकदा त्यांनी विचारलं की आम्ही 100 मुली इथं आहोत आणि आम्हाला काही काम नाही. तर ही 100 मुली म्हणजे मुलं, आता प्रत्येक मानवाची मानवीय एक प्रवृत्ती आहे की एखादा व्यक्ती एखादं काही नवीन गोष्टी जर गेलं तर ती कशासाठी स्थापना करण्यात अथवा ते कशासाठी हा मूळ उद्देश बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टी विचार करत असतो. तुम्हाला एखादी मॅडम किंवा सर जर शिकवायला आले शाळेत तर मग ती काय शिकवणार हे बाजूला ठेवतो प्रत्येक विद्यार्थी. पण त्याचं डोकं कुठं चालतं, मग ही दिसती कशी, मग ही कुठून आली, असं हे असेल या विचारचक्रामध्ये माणूस जातो. आणि हे खरं आहे, 100% खरं आहे. किंवा ती हे शिकवायला आली आणि तिच्याकडून आपल्याला हे शिकायचं त्या शिक्षिकेकडून. एवढाच एक मुद्दा आहे का ती सकाळी काय खाऊन आली, संध्याकाळी डब्यात काय आणलं, काय, हे मुद्दा आहे का? त्याच्यात काहीच नाही. तिचा इतिहास काही गरज आहे का? नाही. परंतु हे मानवीय प्रवृत्ती तसं त्या विचारलं होमी भाभाला किंवा सरकार हॉस्टेलवर खर्च करते, त्यांना खाऊ पिऊ घालते, त्यांना काही काम देता आलं तर देत नाही, तर मग रिकाम बसून तिथं कोणतं काम नाही. रिकाम काम नसल्यामुळं त्यांना काय वाटायला लागले की बाई आम्हाला 100 लोकांना पुरवलं एवढं काम नाही. म्हणजे सरकारचे जे काही पैसे खर्च होत आहेत ते फुकट होत आहेत, उगीच होत आहेत. म्हणून त्यांना विचारलं की आम्हाला इथं कामच नाही असं सांगायचं, असं काम आम्ही काय काम करायचं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही काही काय घ्यायचं नाही, तणाव मानसिक घ्यायचं नाही आणि तुम्ही काम नाही असं म्हणायचं नाही, कारण कामच नाही असं समजायचं हे चूक आहे. कारण काय की तुम्ही कशाला काळजी करता? सर्वजण संशोधन करत राहा, तुम्ही अभ्यास करत राहा, तुम्ही काम करत राहा आणि स्वतः ठरवा आपण काय काम करायचं. तुम्ही बॉसने सांगायचं आणि मग तेवढं काम आपण करायचं, ही प्रवृत्ती काय आहे? चुकीची आहे. मग आपल्या मराठीमध्ये त्याला सांगता मी असं जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, बाकीचं डोकं लावायचं नाही. मग त्याला संशोधन म्हणतील का? त्याला शास्त्रज्ञ होता येईल का? नाही होता येणार. आणि म्हणून तशा पद्धतीचं आणि सरकार किती खर्च करतं, त्याच्यावर काय करतं, त्यात तो विचार तुम्ही सोडून द्या. सरकार करतंय ना, तुमचं काम काय आहे? दररोज नवीनच्या नवीन काहीतरी संशोधन करायचं
आपलं काम स्वतः ठरवायचं आणि आपण स्वतः नीट काम करायचं, बाकीचा विचार करायचा नाही. हा एक संदेश कोणी दिला? डॉक्टर बाबांनी दिला. आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकी आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग स्वतः आले पाहिजे. हा संदेश त्या होमी बाबांनी त्यांच्या एका वाक्यातून दिलं की स्वतःचं काम स्वतः ठरवता आलं पाहिजे. करता तर आलंच पाहिजे, पण ठरवता पण आलं पाहिजे की मला आता काय करायचं. आणि लोक सांगतील म्हणून आपण काम करायचं, हे काम बरोबर नाही. त्यांनी सांगितलं अशी जर प्रवृत्ती आपण जोपासली ती गेली पाहिजे, ती प्रवृत्ती गेली पाहिजे, तशा प्रकारचा ॲटिट्यूड गेला पाहिजे. आणि बाबांनी सांगितलेला जो मुद्दा आहे तर तो स्वानुभव म्हणजे स्वतःच्या अनुभवाने सांगतो. एकदा जर लक्षात आलं काय इज द लिमिट, म्हणजे संपूर्ण अवकाश जे आहे या अंतराळातलं ती लिमिट, म्हणजे तुम्ही काहीही करू शकता, काहीही ठरवू शकता आणि ते ध्येय प्राप्त करू शकता, अशा प्रकारचा विचार. मात्र त्याच्यामध्ये कुणीही कशा पद्धतीचा आढावा त्याने सांगितलं आणि वडील म्हणले म्हणून अथवा तो त्याचं शेजारच्याचं पाहून वगैरे हे ठरवायला नको. आपलं आपल्याला ठरवता आलं पाहिजे आणि आपल्याला ठरवलेली गोष्ट पूर्तता केली पाहिजे, असं संदेश त्यानं. बोट धरून चालवणं कुठपर्यंत शक्य जोपर्यंत चालता येत नाही तोपर्यंत. आणि ते 8-10 वर्षापर्यंत ठीक पाहिजे, ही गोष्ट वाईट आहे, ही गोष्ट चांगली आहे, इकडं असं जा तिकडं तसं जा, हे तोपर्यंत सांगणं ठीक आहे. परंतु एकदा चांगलं चालल्यानंतर, आपल्याला चांगलं कळायला लागल्यानंतर मग मात्र आपण आपलं काय केलं पाहिजे, ठरवलं पाहिजे. असं ते म्हणतात की बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं पहिले 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, वयाच्या 8-10 वर्षापर्यंत ते ठीक आहे, आवश्यक पण आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. अंतिमतः म्हणजे अखेर स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. इथला कुठलाही जीव किंवा कुठलाही व्यक्ती, आई वडील कुणी काही असो, ठराविक काळानंतर आपल्याला कसल्याही प्रकारचं सहकार्य किंवा ते करू शकत नाही. ते कोणाला करावं लागणार आहे? स्वतः ठरावं लागणार आहे, स्वतःच काम करावं लागणार आणि स्वतः सक्षम करावं लागणार आहे. येणाऱ्या काळातल्या सगळ्या अडचणी आणि त्याला सामना करण्याची शक्ती कोणामध्ये पाहिजे? आपल्या स्वतःमध्ये पाहिजे. कुणाचाही आधार न घेता स्वावलंबन हा गुण त्याच्यामध्ये शिकला पाहिजे. म्हणून आणि स्वतःचे मार्गसुद्धा स्वतः आले पाहिजेत. त्याच्यानंतर आता दुसरा अनुभव सांगतो. एक अनुभव त्यांनी सांगितला, एक अनुभव बाबांनी त्यांना हे सांगितला. दुसरा अनुभव ते सांगतात की ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. म्हणजे ट्रेनिंग त्याच्यासाठीच होतं की ते नोकरीला लागलेच होते, ते शास्त्रज्ञ म्हणून होणारच होते. आणि त्यामुळं ट्रेनिंग पिरियड संपला त्यांचा आणि त्याच्यामध्ये बार्कमध्ये म्हणजे त्याच होमी बाबा याच्यामध्ये ते काय लागले, इंजिनियर म्हणून रुजू झाले, म्हणजे इंजिनियर म्हणून नोकरी करू लागले. त्यावेळेस हे इंजिनियर म्हणून जॉईन झाले तेव्हा प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. मेटालायझिंग प्रक्रिया, मेटल धातूच्या याच्यामध्ये धातूवर प्रक्रिया करण्याचं काम त्यांना तिथं देण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं की ही प्रक्रिया मेटलवर प्रक्रिया तुम्ही करा. त्याच्यानंतर ते लिहितात आमच्याकडे त्याच्यासाठी यंत्रसामुग्री होती. सामग्री होती म्हणजे त्यांच्या सगळ्या प्रकारच्या त्याला जे काम करायचं होतं मेटलायझिंग प्रक्रिया, साधन सामग्री आहे मुबलक प्रमाणामध्ये त्यांच्याकडे होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणजे याच्या अगोदर कोणी ती सामग्रीचा उपयोग करून तशा पद्धतीचं काम त्यांनी केलेलं नव्हतं. म्हणून लेखक काय म्हणाले की मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन याची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावे लागेल.
की मी हे मेटलर्जिंग प्रक्रियेवर काम करतो, पण मला मदत करणारी माणसं पाहिजे. एक वेल्डर पाहिजे, वेल्डर म्हणजे वेल्डिंग नाही करता तो, आणि त्याच्यानंतर एक फोरमन पाहिजे, तो ते यंत्रसामग्रीला चालवणारा वगैरे त्याच्यातला अनुभवी त्याच्यामध्ये पाहिजे. परंतु त्याला सांगण्यात आलं ऑफिसकडून की कोणीही तुम्हाला आता मदतीला मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल आणि सर्व काम ते पूर्ण करावं लागेल. मग आता त्याच्यामध्ये वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. हे एक लक्षात ठेवा बरं का. आता हा जो शब्द आहे ना सुरुवात, हा तो सुरुवात, एखादी गोष्ट चुकीची जर वारंवार वारंवार जर हे करत गेलं तर ती चुकीची गोष्ट सुद्धा बरोबर होती, म्हणजे बरोबर समजण्यात येते. आता हा शब्द चुकलेला आहे, सुरुवात. कुठं चुकला असेल बरं? कोणता उकार? हे जे हा जो शब्द आहे तो मूळ हा जो मूळ शब्द आहे तो असा आहे, सुरवात. रला उकार नाही. तुम्ही जे काही परथितीय जे काही हे आहेत वर्तमानपत्र वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं लिहिलं जातं. आता हे पुस्तक कशाचं आहे? बालभारतीचं आहे, महाराष्ट्र शासनाचं. तिथं 10 लोक बसलेले असतात एक विषयावर, तज्ज्ञ समिती. त्यांनी हे रुजवलं. आता कोणी मला पण बोलू शकतं, समजा आता व्हिडिओ चालू आहे, मला पण म्हणू शकतं असं कसं काय तुम्ही बालभारतीमध्ये चूक काढू शकता. परंतु मी एवढी आहे की मी त्यांना सांगू शकतो की हे असं असं आहे. आलं लक्षात? त्या व्युत्पत्तीशास्त्रापासून पटवून देऊ शकतो की हे सुरुवात अशा पद्धतीचं आहे. म्हणजे मला एक सांगायचं की एखादी चूक जर समजा 10-5 जणांनी म्हटलं की चुकीचं म्हटलं तर ते 10-5 जणांचं काय होतं? बरोबर होतं, ते बरोबर केलं जातं. मात्र हे खऱ्या अर्थाने तो शब्द आहे, मला लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मग त्याच्यामध्ये मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली, हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे? तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवं असेल ते सर्व मिळेल. की त्यांनी सांगितलं की तुला मदत मिळणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी धडपड करून ते जे काम दिलं होतं ते काय केलं? पूर्ण केलं. आणि पूर्ण केल्यानंतर मग त्या कार्यक्रमाची व्याप्ती, म्हणजे तो जो काही कार्यक्रम आहे त्याची व्याप्ती वाढवली, म्हणजे त्याचं काम ते वाढवलं, त्याला कामाचं मोठं स्वरूप दिलं, त्याला म्हणायचं व्याप्ती. ते व्यापक स्वरूपामध्ये तयार केलं. आणि ते व्यापक स्वरूपामध्ये झाल्यावर नंतर त्यांच्या ऑफिसने त्याला सांगितलं हे करूया ते करूया असं म्हणून बरंच काम ते वाढवलं. आणि मग त्यांनी विचारलं की आता सांग तुला काय मदत पाहिजे, की तुला किती फोरमन पाहिजेत, किती वेल्डर पाहिजेत, ते सगळं काय असेल सगळं साहित्य तुला मिळेल. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र दुसऱ्या ग्रंथ आणि आता ते तुझं ऐकतील. सेक्शुअल त्यांनी पाहिले तू हे करू शकतोस. आणि आता हे लक्षात घे, एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य आता त्यांच्यापासून मात्र लक्षात घेतलं पाहिजे. काय झालं ते पार्ट कसे इन्व्हॉल्व झाले, पॉलिनेशन कसं, की त्यांनी सांगितलं की आता तो हवे तेवढे लोक तुला मिळतील कारण कामाची व्याप्ती वाढलेली आहे, हे आहे. पण अगोदर का नव्हतं दिलं त्यांनी? लोक त्यांना अगोदर का मदत दिली नव्हती? याचं कारण असं होतं की अगोदर हेच काम बऱ्याच लोकांना देऊन बघितलं होतं, बरेच लोकांना काम दिल्या त्यांनी त्यांची कारणं सांगितली होती की मला ही मदत पाहिजे, मला इतके लोक हाताखाली पाहिजे, तितके लोक हाताखाली पाहिजेत. आणि ज्यांनी त्यांना मदत केली अथवा जे लोक त्यांना पुरवले गेले परंतु ते प्रत्यक्षात ते काम काही झालं नाही. मात्र यांनी एकही माणूस हाताखाली न घेता
त्यांनी ते काम पूर्ण केलं आणि म्हणून मग ती व्याप्ती वाढवली. म्हणून त्यांना सांगितलं की आता किती लोक पाहिजे ते तू घेऊ शकतो, कोणती मदत पाहिजे ते हे करू शकतो. कारण ते लोक आता तुझं ऐकतील. का ऐकतील? कारण त्यांनी पाहिलंय की तू हे एकटा करू शकतोस. काय करू शकतो? तू एकटा करू शकतोस. म्हणून ते लोकसुद्धा चांगल्या पद्धतीने काम करतील आणि लोक एवढं मोठं काम एकट्याने करू नये, परंतु एकट्याला त्या कामातलं सगळं आलं पाहिजे, अशा प्रकारचा संदेश त्याच्यामध्ये दिलेला आहे. थोडक्यात काय तर तुम्ही ते करू शकता हे आधी इतरांना दाखवा, मग इतरांना काम सांग. जर आपल्यालाच काही येत नाही, दुसऱ्याकडून जर करून घ्यायचं असलं तर मात्र आपली फसगत पार्ट्स काय काय होतं, जो मेल पार्ट आहे अँड्रोशेफ. समजा हॉटेलचा व्यवसाय आहे, आपल्याकडे पैसे आहेत म्हणून आपण हॉटेल टाकायचे, परंतु आपल्याला हॉटेलमधला एकही पदार्थ बनवता येत नाही. ते हॉटेल राहील का बंद पडेल? बंद पडेल. कारण जो नोकर त्याने पैसे देऊन आणलेला आहे आचारी, तो राहून किती दिवस राहू शकतो? 2-4-5. पण जर त्या आचार्याला माहीत झालं की आपल्या मालकाला सगळं काही येतंय, ते सर्व काही करू शकतात एकटे, मग मात्र आचार्य जाणार नाही. याच्यावरून एक उदाहरण आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण जबाबदारी ती स्वीकारली पाहिजे आणि आपल्याला ते काम सगळं आलं पाहिजे. आपल्याला येत नसताना दुसऱ्याला काम सांगणं योग्य नाही. हा धडा दुसऱ्या अनुभवातून मी घेतला असं लेखक म्हणतात. तर मुलांना जवळपास 50 वर्षापूर्वीचे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे. म्हणूनच त्यांनी ते लिहून ठेवलेले. आता हे एवढ्या मोठ्या शास्त्रज्ञाला मुलांसाठी लिहिणं, पुस्तक तयार करणं, पुस्तक लिहिणं हे काही उगीच त्यांना करमत नव्हतं म्हणून केलं नाही. त्यांनी ही मराठीतून लिहिणं की ही वैज्ञानिक पिढी घडली पाहिजे, मुलांना त्याचं महत्त्व जाणवलं पाहिजे. या 2 अनुभवातून ते म्हणतात की या 2 अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि ते त्यांनी त्या पद्धतीचे जे अनुभव आहेत तर ते अनुभव तिथं हे केलेलं आहे की आपण एका गोष्टीवर फोकस केलं पाहिजे, चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत आपण पडल्यानंतर त्याच्यामध्ये परिपूर्ण राहिलं पाहिजे. आपण जर परिपूर्ण असू तरच इतर लोक काय करू शकतात, त्याचा आपल्या आज्ञेचं पालन करू शकतात. हे 2 महत्त्वाचे अनुभव कोणी सांगितलेले आहेत? डॉक्टर अनिल काकोडकरांनी सांगितलेले आहेत. त्याच्यात पुन्हा डॉक्टर होमी भाभा यांच्या व्यक्तिमत्वा संदर्भामध्ये 2-4 लाईन आलेल्या आहेत आणि गृहपाठामध्ये परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणते 2 अनुभव आणि होमी भाभाचं व्यक्तिमत्वाचं वर्णन त्यामध्ये केलं गेलं पाहिजे. आता याच्यानंतरचा मला ते आता रेग्युलर होईल आपले लेक्चर, तर ते तुम्ही मला डबल तुम्हाला होमवर्क करण्याची गरज भासू नये. तपासलेलं जरी असलं तरी मला तुम्ही एकदा तुमच्या नोटबुक दाखवा, म्हणजे त्याच्यात आपल्याला काहीतरी सुधार. कारण मी बरोबर करायचं, तुम्ही ऐकायचं आणि ते पेपर पोरं पण चांगलं लिहितात. पेपर सोडला समजा तुमच्यापैकी, बाकीचे पेपर म्हणजे नापास होण्याचे ना. आणि जर मराठीची अशी अवस्था असेल तर माझे डोळे दिपले की आता अवघड आहे पुढे. काय अवघड? आता त्याच्यात बदल करू शकत नाही. इतक्या कालावधीत काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. आयुष्य माती करण्याचं काम येते, बाकी काहीच नाही विषय. ठीक आहे. पाच मिनिटं बाकी आहेत ना, ते बंद करावं लागेल. कोणाला काही अडचण असेल तर ते विचारू शकता तुम्ही. बंद करायला तिथे जावं लागेल. पाठ छोटा होता.